हाय एव्हरीवन. तर बघा इकडं मॉर्निंगला अशी झोप झालेली आहे आणि आज संडे होते म्हणून थोडंसं उशिराच उठलेली, कारण संडे दिवशी थोडंसं रिलॅक्स असतो आणि दिवसभर कामं असतात. तर चला मस्त अशी उठली आणि फ्रेश अशी आंघोळ करून घेतली. आंघोळ केली आणि मग चला म्हटलं आज काय रात्रीच मेनू ठरवून ठेवला होता, तर आज एवढं मेनूचं काही टेन्शन नाही होतं. तर बघा ही आहे मिसळची तयारी. तर संडेला हेच असतं सगळ्यांच्या घरी, नाही सांगा बरं कमेंटमध्ये. आणि अशी मटकी मी घरीच बनवून ठेवते बघा, किती छान अशी मोड आलेले आहेत. आणि लगेच घेतले इकडं कांदा आणि खोबरं भाजायला गॅसवर भाजून घ्यायचं, एक नंबर मिसळ बनते. आणि मग मस्त असतं, मी इकडं लगेच काय बोलतात खोबरं कांदा असं गॅसवर भाजून घेतला आणि लगेच इकडं बॉईल करायला मटकीची तयारी केली. तर ह्याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं आणि मस्त अशी बॉईल करून घ्यायची. एकच नंबर आज कोल्हापुरी मिसळ बनवूया आपण झणझणीत. तिकडं आपलं कांदा वगैरे भाजतोय तोपर्यंत आपण हे लगेच फ्राय करून घ्यायचं. तर चला असं मस्त बघा कांदा वगैरे कट केला, तिकडं आपली मटकी पण बॉईल झाली आहे आणि असं वाटण करून घेतलं. आणि इकडं बघा मस्त असं मिसळ मसाला कोल्हापुरी आता सगळं भेटतं दुकानामध्ये, सगळं पैसे दिले की सगळं भेटतं आहे ना. मग मस्त असं कॅटली भरून उचलून टाकायचं तेल, चिंगूसपणा नाही करायचं कारण की आपण बनवत आहे मिसळ. तर लगेच त्याच्यामध्ये असं टाकायचं लसूणची पेस्ट, अद्रकची नाही टाकत मी कारण की असं नाही का थोडंसं लालच झालात, पण ठीक आहे. असं मसाला लाल मिरची पावडर आणि कोल्हापुरी मसाला टाकायचा ह्याच्यामध्ये, कोल्हापुरी मिसळ मसाला. तर ह्याच्यामध्ये असं मस्त परतून घ्यायचं आणि आपण वाटलेलं वाटण मस्त टाकून द्यायचं आणि मस्त तेल सुटूसपर्यंत असं परतून घ्यायचं. हे बघा किती छान कलर आला एकदम असं मस्त परतून घ्यायचं असं त्याचं पार तेल बाहेर येऊसपर्यंत परतून घ्यायचं. बघा आता मस्त आपलं तेल वगैरे सुटलेलं आहे, मग त्यात टाकून द्यायची आपली बॉईल मटकी. तर झाली आपली मिसळ रेडी. खूप सोपी असते मिसळ बनवणं आणि आपल्या महाराष्ट्राची शान. हे बघा वाव, एकदम मस्त असा कट वगैरे आलेला आहे आपल्या मिसळला, बघू शकता एकच नंबर असा कट आलाय. थोडा वेळ उकळून घ्यायचं मस्त असं ग्रेव्ही. आणि आपल्या इकडं फरसाण पण आहे, इकडं पाव पण आलेले आहेत. घेऊन नाश्ता करायचे, लवकर गेले होते कामावरती, मग लगेच त्यांना असं दिलं मस्त मिसळ. बघा एकच नंबर झाली होती, तुम्हाला काय सांगू, एकच नंबर म्हणजे एकच नंबर झाली होती. हे बघा बघू शकता अशी मस्त त्यांना दिली मी मिसळ खायला, ते गेले कामाला. आणि मग नंतर आमचं बघा, आणि मिसळ म्हणल्यावर त्याच्यासोबत गोड असं पाहिजेच, तर असं नानकेट घेऊन आले होते. मग त्यांना जायचं होतं, घाई होती. मग मस्त असं मी एन्जॉय केली. तर एकच नंबर झाली होती, काय सांगू तुम्हाला, एवढी भारी आपली मिसळ झाली होती.